नमस्कार. तुमच्या सर्वांचं माझ्या या नवीन प्रवासात म्हणजेच माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. मी असं ऐकलं आहे की तुम्ही तुमची सुरुवात कशी आहे यापेक्षा तुम्ही ती केली आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. निसर्ग हा ईश्वराची सर्वात सुंदर कलाकृती आहे. तो आपल्याला शांतता, आनंद आणि जगण्याची नवीन उमेद देतात. पहाटेचा सूर्योदय आणि पक्ष्यांचा मंजूळ असा आवाज दिवसाची सुरुवात उत्साहाने करतो. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मनाचा थकवा दूर होतो, नवीन ऊर्जा मिळते. तर आम्ही या ख्रिसमस सुट्टीत गावी गेलो होतो. तिथलेच हे काही दृश्य. आमच्या शेतात कांदे आणि कोथिंबीरची लागवड केली आहे. पहाटेच्या वेळी या शेतात फेरफटका मारणे म्हणजे मनाला उभारी देणारा अनुभव असतो. कांद्याच्या शेजारीच कोथिंबीरीचा मऊदार ताटवा फुललेला दिसतो. कोथिंबीरीच्या युलेशा नाजूक पानांवर पडलेले दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकतात. हवेत तरवळणारा तो ताजा आणि मनमोहक सुगंध संपूर्ण परिसर सुगंधित करून टाकतो. शेताच्या बांधावर असलेल्या डेरेदार झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. मधूनच एखादा छोटासा चिमणी किंवा साळुंकी जमिनीवरील किडे शोधताना दिसतात. मधमाशा आणि रंगीबेरंगी फुलपाखरे कोथिंबीरीच्या पांढरशुभ्र फुलांवर रुंजी घालत असतात, ज्यामुळे निसर्गाचे हे चित्र अधिकच जिवंत होते. तर आज आमचा झणझणीत वांग्याचा भरीत बनवण्याचा बेत ठरला आहे. आणि हा माझा मुलगा शिव. याला गावी आल्यावर शेतात हिंडायला आणि बागडायला खूप आवडतं. आजी आजोबांच्या खांद्यावर बसून तो पूर्ण शेत फिरतो. तर चला, ताजी कांद्याची पात आणि कोथिंबीर घेऊन भरताच्या रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी अशी भरताची पूर्वतयारी करून घेतली आहे. एक मोठे भरताचे वांगे घेतले आहे. एकीकडे मी लसणाच्या 9-10 पाकळ्या घेतल्या आहेत. अद्रकचे 2 तुकडे घेतले आहेत. आमच्या शेतातली कोथिंबीर आणि ताजी कांद्याची पात घेतली आहे. एक छोटासा कांदा घेतला आहे आणि थोडे शेंगदाणे घेतले आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ज्या की जास्त तिखट नसतात पण चवीला छान असतात. तर हे होतं साहित्य. चला रेसिपीकडे वळूयात. आता कांद्याची पात आणि कोथिंबीर कट करून घेऊयात. त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे आणि ह्या काही मिरच्या ज्या की मी भाजून घेतल्या होत्या त्या मी बारीक करून घेते. तुम्ही हे मिक्सरमध्येही बारीक करू शकता. आणि हो, आपण जेव्हा भरतासाठी वांगं निवडतो तेव्हा त्याला मधून काप देऊन त्यात कीड नाही ना याची खात्री करून घ्या आणि मगच वांग्याला थोडं तेल लावून भाजा. चला तर मी गॅस ऑन करते. कढई ठेवून घेतली आहे. प्रथमतः कढईत 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे. त्यात मी आता शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळायचे आहे. आणि त्याच तेलात जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी द्यायची आहे. त्यातच चिरलेला कांदा, कांद्याची पात टाकून घ्यायची आहे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि ते सर्व एकजीव होईपर्यंत परतायचं आहे. त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर आणि शेंगदाणे जे की आपण तळून घेतले होते ते मी कोथिंबीर अर्धीच टाकून घेतली आहे. अर्धी मी शेवटी टाकेल. त्यानंतर मीठ टाकले चवीनुसार. याला छान शिजवून घ्यायचे. हे शिजल्यानंतर आपण जे भाजलेलं वांगं होतं त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आणि मग ते यात घालायचं आहे. वांगं चांगलं परतून घ्यायचं आहे.
मॅश केलेलं वांगं शिजल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर घालूयात. बघा तर तयार आहे आपलं गावरान पद्धतीचं चमचमीत वांग्याचं भरीत. हे भरीत बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी आणि निसर्गाचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा हा पहिला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा. आपल्या या प्रवासात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅप्पी राहा आणि निसर्गाचा आनंद घेत राहा.